नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतरनं चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टीनं पकडला। ऑलमोस्ट 25,050च्या आसपासवर निफ्टी जो आहे तो 25,200 जो एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे तिथेपर्यंत येऊन पोहोचला। 25,200च्या आसपासवरून इंट्राडेमध्ये मायनर 1-2 वेळा डीपसुद्धा आल्या, खालीसुद्धा आलं, पण मार्केटनं सस्टेनेबली क्लोजिंग लेवलला परत पुन्हा 25,200च्या आसपास क्लोज दिला, जी एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे। बँक निफ्टी ॲज युजल 56,000च्या वरती मेंटेन आहे, जे पॉझिटिव्ह साईन आहे, स्ट्रॉंग मोमेंटमचं साईन आहे। जोपर्यंत बँक निफ्टी 56,000च्या वरती आहे, स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह मोमेंटमचं साईन आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आज आहे एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्सच्या आसपास क्लोजिंगला ज्या पद्धतीनं रिकव्हरी देऊन बंद झालं ते मला वाटतं निश्चित एक पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचा झाला तर निफ्टीला 25,200 आणि 250 इमिजिएट बेसिसला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,250च्या वर गेलं तर आणि तरच निफ्टी जे आहे ते फर्दर वरती जाऊ शकतं 25,400 ते 500पर्यंत। अदरवाईज 25,250 क्रॉस करायला अक्षम राहिला, जर क्रॉस नाही करू शकला 25,250 तर थोडंसं मायनर डीप येऊ शकते, जसे आज इंट्राडेमध्ये आल्या त्या येऊ शकतात। 25,100 लोअर लेवलला चांगला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 25,000 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे। गेल्या मागच्या 2 दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलेलं की 25,000 ते 25,250 ही रेंज 2-250 पॉईंटची एक ट्रेडिंग रेंज आणि रेंज बाउंड राहू शकतं। त्या पद्धतीनं मार्केट गेले 2-3 दिवस त्याच रेंजमध्ये आहे, पण ज्या पद्धतीनं आज क्लोजिंगला वर आलं आहे मला वाटतं निश्चित मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की निफ्टी उद्या 25,250 क्रॉस करेल। जर नाही करू शकलं तर परत पुन्हा रेंज बाउंड राहू शकतं। त्यामुळे उद्याच्या सेशनला 25,250 त्याच्यावरती गेलं तर 25,400 ते 500पर्यंतची मूव्ह होईल। 25,200-250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स इमिजिएट बेसिसला आहे। लोअर लेवलला 25,100 पहिला सपोर्ट आणि 25,000 हा सेकंड सपोर्ट आहे। बँक निफ्टीमध्ये 56,000च्या वरती आहे, तोपर्यंत 56,500 ते 56,700पर्यंत जाण्याची जागा ओपन आहे। लोअर लेवलला 56,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 56,200च्या वर मेंटेन राहिला तर निश्चित 56,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1418 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1392 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 40 शेअर्स वाढले, त्या बाजूला 10 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, NSEमध्ये थोडंसं पडणाऱ्या शेअर्सची संख्या ही सुद्धा वाढणाऱ्या शेअर्सच्या संख्येत आहे। तेव्हा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज सगळ्या सेक्टर्समध्ये चांगलं ब्रॉडबेस बाईंग आहे। त्याच्यामध्ये IT सेक्टरनं आज लीड केले, त्यापाठोपाठ बँक्स, फार्मा, FMCG, मेटल, रिअल्टी, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस या सगळ्या सेक्टर्सनी आज चांगलं बाईंग बघायला मिळते। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत। UKचं इंग्लंडचं मार्केट थोडंसं मायनस आहे, बाकी फ्रान्स आणि जर्मनीचं मार्केट चांगलं पॉझिटिव्ह आहे। डाव फ्युचरसुद्धा जवळपास फ्लॅटच ट्रेड करतो आहे, 4 पॉईंट प्लस मायनसमध्ये आहे। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये आत्ता तरी सुस्तीचं वातावरण आहे, पण ओव्हरऑल डाव जोन्स काय करतं बघणं गरजेचं आहे। पण डाव जोन्स ऑलरेडी लाईफ टाईम हायच्या आसपास आहे, त्यामुळं फारशी काय अपेक्षा US मार्केटमध्ये नाही आहे। फक्त आपल्या मार्केट जे आहे ते बरेच दिवस अंडर परफॉर्म करते FIच्या सेलिंगमुळं। FIचं सेलिंग गेले 2 दिवस कमी झालेलं आहे। काल बाईंग केलं FIने 600 करोडचं, त्याच्या आधीसुद्धा बाईंग केलेलं 1800 करोडचं। त्यामुळे जर FIचा बाईंग मोड राहिला तर मार्केटचा पॉझिटिव्ह मोमेंटम निश्चित मेंटेन राहील आणि निफ्टी जर 25,250च्या क्रॉस झाला उद्या तर निश्चित फर्दर हायर लेवल्स दाखवू शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।